Hello everyone, Namaskar. In this video, we are going to discuss about application of trigonometry. Many times we need to know the height of tower, building or tree or distance of a ship from the lighthouse or width of a river. We cannot measure them actually, right? But with the help of trigonometric ratios, we can measure them. बघा, पुष्कळ वेळा आपल्याला टॉवरची हाईट किंवा बिल्डिंगची हाईट किंवा ट्रीचं हाईट किंवा एखाद्या शिपचं त्या लाईट हाऊस पासून किती अंतर आहे किंवा रिव्हरची विड्थ आपल्याला मोजायची असते आणि आपण डिरेक्टली ते आपण मोजू शकत नाही, पण बाय युझिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज वी कॅन मेजर. आणि मग त्याकरता आपण हे जे ट्रीज आहे, हिल्स आहे, टॉवर्स आहे, हे आपण याचं रफ स्केच ड्रॉ करतो आणि रफ स्केच ड्रॉ केल्यावर ते जे आहे ऑब्झर्वर आपण दाखवतो. पण एक लक्षात घ्या, यामध्ये आपण हाईट ऑफ ऑब्झर्वर कन्सिडर करत नाही. त्यानंतर आपण 3 कन्सेप्ट यामध्ये यूज करणार आहोत: लाईन ऑफ विजन, अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. ते काय आहे ते आपण बघू. तर लाईन ऑफ विजन म्हणजे काय ते बघा. इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन ए लुकिंग ॲट अन ऑब्जेक्ट बी, देन द लाईन ए बी इज कॉल्ड लाईन ऑफ विजन. बघा, ऑब्झर्वर या फिगरमध्ये ऑब्झर्वर ए या ठिकाणी आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट हे जे आहे या बी ठिकाणी आहे आणि मग हा ऑब्झर्वर त्या ऑब्जेक्टकडे बघतो आहे. ही झाली लाईन ऑफ विजन, राईट. इथे ऑब्झर्वर वर बघतो आहे. दुसऱ्या फिगरमध्ये पहा, ऑब्झर्वर ए या ठिकाणी आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट हे सी या ठिकाणी आहे. मग ऑब्झर्वर ए या डायरेक्शननी बघतो आहे, म्हणजे ही झाली आपली लाईन ऑफ विजन. क्लिअर. सो लाईन ऑफ विजन म्हणजे काय? इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट ए अँड लुकिंग ऑब्जेक्ट ॲट बी, देन लाईन ए बी इज कॉल्ड लाईन ऑफ विजन. इथे पहिल्या याच्यात लाईन ए बी जी आहे लाईन ऑफ विजन आहे, इथे लाईन ए सी जी आहे हे इथे लाईन ऑफ विजन आहे. ऑब्झर्वर हा ऑब्जेक्ट हे ऑब्झर्वरच्या वरच्या बाजूला असू शकतं, ऑब्झर्वर च्या खालच्या बाजूलाही ऑब्जेक्ट असू शकतं. बघा, या पहिल्या फिगरमध्ये ऑब्जेक्ट हे ऑब्झर्वरच्या वर आहे, तर दुसऱ्या फिगरमध्ये ऑब्जेक्ट हे ऑब्झर्वरच्या खाली आहे, राईट. म्हणजे वरच्या डायरेक्शननी ऑब्झर्वर बघू शकतो, खालच्या डायरेक्शननी ऑब्झर्वर बघू शकतो. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे अँगल ऑफ इलेव्हेशन. म्हणजे काय? तर इफ an observer is at A, observe the point B which is at a level higher than A and AM is horizontal line, then the angle BAM is called angle of elevation. बघा, ऑब्झर्वर ए या ठिकाणी आहे, ऑब्जेक्ट बी या ठिकाणी आहे, बरोबर आहे. आणि ऑब्जेक्ट बी हा ए पासून हायर लेवलला आहे, राईट. मग AM ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. मग हा जो अँगल तयार होतो, कुठला अँगल? BAM. हा जो अँगल तयार होतो याला म्हणतात अँगल ऑफ इलेव्हेशन. म्हणजे ऑब्झर्वर खाली आहे आणि ऑब्जेक्ट जर वर असतील तर इथे यावेळेस काय असतो? अँगल ऑफ इलेव्हेशन. हा जो आहे अँगल BAM इज कॉल्ड अँगल ऑफ इलेव्हेशन, राईट. आता अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय ते आपण बघू. इफ ऑब्झर्वर इज ॲट ए, ऑब्झर्व द पॉइंट सी विच इज ॲट अ लेवल लोअर दॅन ए. समजा ऑब्जेक्ट हे सी या ठिकाणी आहे आणि हे ऑब्झर्वरच्या लोअर लेवलला आहे आणि AM ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. द अँगल MAC इज कॉल्ड अँगल ऑफ डिप्रेशन. मग हा जो अँगल MAC आहे, या अँगल MAC ला आपण म्हणतो अँगल ऑफ डिप्रेशन. तर एक लक्षात घ्या, ऑब्जेक्ट जर वर असेल तर आपण म्हणू अँगल ऑफ इलेव्हेशन आणि ऑब्जेक्ट ऑब्झर्वरच्या खालच्या लेवलला असेल तर अँगल ऑफ डिप्रेशन. अशा प्रकारे आपले 3 कन्सेप्ट महत्वाचे आहेत: लाईन ऑफ विजन, अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन केव्हा तुम्ही यूज करणार? जेव्हा ऑब्जेक्ट हे ऑब्झर्वर पेक्षा वरच्या लेवलला असेल तेव्हा अँगल ऑफ इलेव्हेशन. म्हणजे ऑब्झर्वर जेव्हा वर बघतो तेव्हा अँगल ऑफ इलेव्हेशन आणि ऑब्झर्वर जेव्हा खाली बघतो तेव्हा अँगल ऑफ डिप्रेशन. प्रॅक्टिस सेट 6.2 मधलं पहिलं एक्झाम्पल बघू. A person is standing at a distance of 80 meters from a church. Looking at its top, the angle of elevation is of 45 degree. Find the height of church. बघा, इथे
ऑब्झर्वर सी या ठिकाणी आहे आणि हा आहे चर्च. ए बी हा जो आहे हा चर्च आहे, राईट. सो ए बी इज हाईट ऑफ चर्च. ए बी इज हाईट ऑफ चर्च अँड ऑब्झर्वर इज ॲट सी. ऑब्झर्वर इज ॲट सी. ऑब्झर्वर या ठिकाणी आहे आणि तो चर्च. ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम चर्च. म्हणजे बी सी हे जे डिस्टन्स आहे हे 80 मीटर आहे, राईट. सो बी सी इज इक्वल टू 80 मीटर. आपल्याला काय विचारलं आहे आणि अजून एक दिलाय, द अँगल ऑफ इलेव्हेशन इज ऑफ 45 डिग्री. अँगल ऑफ इलेव्हेशन जो आहे तो 45 डिग्री. म्हणजे हा जो आहे हा कितीचा आहे, 45 डिग्रीचा, राईट. फाइंड द हाईट ऑफ चर्च. आपल्याला अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे अँगल ऑफ ACB दिलेला आहे किती, 45 डिग्रीचा. व्हॉट टू फाइंड, वी हॅव टू फाइंड हाईट ऑफ चर्च म्हणजे AB काढायचं आहे, राईट. आता इथे बघा, ऑब्झर्वर इज ॲट A अँड लुकिंग ॲट द टॉप ऑफ चर्च, राईट. म्हणजे तो वरच्या भागाने बघतोय. म्हणजे कुठला अँगल आहे, अँगल ऑफ इलेव्हेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन कितीचा आहे, अँगल ऑफ इलेव्हेशन आहे 45 डिग्रीचा, राईट. त्यानंतर म्हणजेच अँगल ACB जो आहे तो कितीचा आहे, 45 डिग्रीचा, राईट. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला AB काढायचं आहे. मग बघा, याच्या अपोजिट ही साईड आहे आणि याच्या ॲडजसंट ही साईड आहे. म्हणजे आपल्याला बघा टॅन हा रेशिओ लागला. बघा, अपोजिट आणि ॲडजसंट साईडला रिलेटेड रेशिओ आहे टॅन, राईट. टॅन आहे कॉट आहे, पण मग इथे टॅन आपण वापरू. सो टॅन 45 इज इक्वल टू अपोजिट कुठली साईड आहे, AB, आणि ॲडजसंट कुठली आहे, BC, राईट. आणि आपल्याला टॅन 45 ची व्हॅल्यू माहिती आहे. टॅन 45 म्हणजे किती आहे, 1, राईट. AB. त्यानंतर आपल्याला BC माहिती आहे. BC किती आहे, 80. मग इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, AB इज इक्वल टू 1/80. म्हणजेच आपल्याला मिळेल AB इज इक्वल टू 80 मीटर, राईट. सो हिअर वी गेट हाईट ऑफ चर्च. आणि म्हणून आपण म्हणू की हाईट ऑफ चर्च किती आहे, हाईट ऑफ चर्च आहे 80 मीटर, राईट. सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा, फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट इट शिप मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. बघा, हे AB जे आहे हे लाईट हाऊस आहे. AB इट इज हाईट ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर, जो ऑब्झर्वर आहे तो वर आहे. आधीच्या एक्झाम्पलमध्ये ऑब्झर्वर खाली होता, आताच्या एक्झाम्पलमध्ये ऑब्झर्वर इज ॲट द टॉप ऑफ लाईट हाऊस. म्हणजे ऑब्झर्वर A या ठिकाणी आहे, राईट. अँड लुकिंग ॲट शिप, C या ठिकाणी शिप आहे. ही इज लुकिंग ॲट शिप मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री. बघा काय म्हटलं होतं आधी आपण, अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे केव्हा, जेव्हा ऑब्झर्वर हा ज्या लेवलला आहे त्याच्यापेक्षा खालच्या लेवलला जेव्हा बघतो तेव्हा तो कुठला अँगल तयार करतो, अँगल ऑफ डिप्रेशन. हा जो अँगल आहे हा 60 डिग्रीचा राहील, राईट. सो हिअर अँगल DAC इज इक्वल टू 60 डिग्री, राईट. व्हॉट इज दिस, दिस इज अँगल ऑफ डिप्रेशन. बघा आपण दोन बघितला, अँगल ऑफ इलेव्हेशन बघितलं आणि अँगल ऑफ डिप्रेशन. तर अँगल ऑफ डिप्रेशन DAC कितीचा आहे, 60 डिग्रीचा. शिप इथे आहे. आणि काय म्हटलं, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. बघा ही जी हाईट आहे ही किती आहे, 90 मीटर. देन हाऊ फार द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. म्हणजे हे जे शिप आहे हे लाईट हाऊस पासून किती अंतरावर आहे. म्हणजे नेमकं आपल्याला काय काढायचं आहे, वी हॅव टू फाइंड डिस्टन्स BC. दिस वी हॅव टू फाइंड, राईट. आता इथे लक्षात घ्या की हे जे AD आहे, AD पॅरलल टू BC असते. आणि AD पॅरलल टू BC जर आपण म्हणतो तर हे जे दोन आहेत हे कोण आहेत, अँगल ऑफ, हे अल्टरनेट अँगल्स आहे. म्हणजे हा जर 60चा असेल तर हा पण कितीचा असला पाहिजे, 60. म्हणजे इथे हा जो अँगल आहे हा 60 डिग्रीचा. मग आपण काय म्हणू की अँगल DAC इज इक्वल टू अँगल ACB इज इक्वल टू 60 degree. Reason alternate angles because these lines are parallel, right. आता
इथे बघा आपल्याला BC काढायचं आहे, म्हणजे ही साईड दिलेली आहे AB, ही कशी आहे, ही अपोजिट साईड आहे, आणि ही कुठली आपल्याला ही साईड काढायची आहे, म्हणजे ही कशी आहे, ही ॲडजस्टंट साईड आहे. आणि म्हणून आपण आयदर यू यूज टॅन रेशियो और कॉट रेशियो, राईट. सो टॅन थीटा इज इक्वल टू व्हॉट वी हॅव अपोजिट अपॉन ॲडजस्टंट, राईट. आता थीटा किती आहे इथे, थीटा जो आहे अँगल ऑफ डिप्रेशन दॅट इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू 60 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे मग आपण काय काढू, टॅन 60 इज इक्वल टू AB अपॉन BC, राईट. मग टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3, राईट. सो √3 इज इक्वल टू AB आपल्या जवळ किती आहे 90, आणि BC दॅट वी हॅव टू फाइंड, राईट. आपल्याला BC काढायचं आहे. मग आपण काय करूया की BC इज इक्वल टू काय येईल, 90 अपॉन √3, राईट. हे इकडे. आता हा जो आहे हा इरॅशनल नंबर आहे, तर आपल्याला काय पाहिजे आहे, याला रॅशनलायझिंग जर केलं तर आपल्याला काय मिळेल, 90 √3, या दोन्हीला √3 नी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी √3 जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल मला, 90 √3 अपॉन √3 म्हणजे √9, √9 म्हणजे 3 1s 3 3s, म्हणजे इथे किती आलं, 30 √3, राईट. आता मला इथे काय दिलेलं आहे, √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे. √3 ची व्हॅल्यू जी आहे ती किती येते, 1.73. बघा इथे मी ही √3 ची व्हॅल्यू लिहिते 1.73, म्हणजे आन्सर येईल 51.90. 51.90 म्हणजेच किती येईल, 51.9, राईट. सो शिप इज at 51.90 meter from the lighthouse. This is final answer, 51.90. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण अँगल ऑफ इलेव्हेशन बघितला, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण अँगल ऑफ डिप्रेशन बघितला. जे चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण लवकरच मॅथमॅटिक्सचा 8, 9, 10चा पोर्शन संपवतो आहे. थँक्यू.